मानसी नुसता ट्रॅव्हलच्या अजून एका नवीन गणपती सिरीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आम्ही आहोत महाबळेश्वरमध्ये। गणपती यायला 2 दिवस बाकी आहेत अजून आणि आम्ही आता डेकोरेशन करत आहोत आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात गणपती बाप्पाचं डेकोरेशन, आगमन सोहळा, आरती, पूजा आणि विसर्जनापर्यंतचा प्रवास। माझ्या पाठी बघताय ते आमचं घर आहे गावचं आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या इथून गावच्यातून किती मस्त व्ह्यू दिसतो आणि एवढा मस्त पाऊस पडतोय आणि कंटिन्यू पाऊस पडतोय, त्यामुळे व्हिडिओ बाहेर करायला शक्य होत नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवते थोडेफार निसर्गाचे व्ह्यू। किती मस्त वाटतंय, पाऊस पडतोय आणि मी भिजते आणि ते आहे ते आमचं मंदिर आहे या साईडला आणि मस्त डोंगर त्या पायथ्याशी असणार हे आमचं गाव। आणि इथे एवढं धुकं पडलंय वरती, आता वाजले दुपारचे 4, पण तरीही असं वाटतंय की सकाळची पहाटच आहे। हे आपले फ्रीडम वाले पाहिजे जे आपल्याला हात कसे करू शकतो ते फिक्सिंग आणि हे फिक्सिंग ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढे आपण कट करू। हां ते हाईट आपण आता सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी। 2 दिवस अजून बाकी आहेत, पण आम्ही डेकोरेशनचं प्रिपरेशन चालू केलं आहे। ते पण इंस्टाग्रामवर रील्स बघून इथून काही सामान आणून आम्ही सुरू करतोच आहे गणपती। चला दाखवते तुम्हाला सुद्धा। टाईट गरज नाही, पूर्ण बेस पण आज डे 2 आहे आणि आमचं डेकोरेशन चालू आहे। गणपती बाप्पांचं काल रात्रीच आगमन झालं आहे, पण आम्ही अजून त्यांची स्थापना नाही केली आहे, तर त्यांना बॉक्समध्येच ठेवलं आहे, त्यांच्या डोक्यावरती वगैरे कपडा वगैरे ठेवून। आणि प्रयाण जरा रिस्की आहे, तो सगळं डेकोरेशन तोडेल म्हणून एक माणूस याच्यासाठी ठेवलं आहे। आणि प्रयू से हाय हाय, हाव आर यू, हाव आर यू बेबू। कुठे आपले गणपती बाप्पा कुठे आहे? काय केले गणपती बाप्पांनी? पिकअप केले गणपती बाप्पांनी। उद्या तू न्यू कपडे घालणार की नाही गणपती बाप्पा आले की? दिस इज नॉट न्यू कपडे, दुसरे न्यू गणपती बाप्पाचे न्यू कपडे, ठीक आहे? ओके। अजून थोडं फायनल डेकोरेशन झालं की मी परत एकदा रेकॉर्डिंग करेनच। अजून इथे पडदे वगैरे लावायचे आहेत आम्हाला आणि इथे टेबल ठेवणार आहे सेंटरला, की मग उद्या गणपती बाप्पाचं आगमनचा दिवस येईल तेव्हा आम्ही ते गणपती बाप्पाची स्थापना करू, ते पण मी रेकॉर्ड करेन। इथे डेकोरेशनचं काम चालू असताना आमचे आतंकवादी इथे बसले। प्रायू काय करतोय राजा? काय करतोय तू? पिकाबू कशाला? अजून आलेल्या
आलो मंडळी. आता रात्रीचे वाजले 9:15 आणि आमचं फायनली डेकोरेशन दाखवते. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. फायनली झालं. थोडं बाकी आहे अजून. हो ना. तुमचं योगदान किती होतं ह्याच्यामध्ये? हे लावलं 0. आणि हे मी लावलं, मी लावलं. ते बघते ना तिकडे हो का. ओके. आणि तुमचं योगदान किती होतं? खूप खूप सारं. आणि तुमचं योगदान? खूप सारं. खूप सारं. आणि तुमचं योगदान रिपेअरिंग चालू आहे. किती? चालू आहे. रिपेअरिंग चालू आहे. ओके. इथे गणपती बाप्पा बसणार आहे का तुमचा? ओके. मस्त वाटतं. गणपती बाप्पा. परत. मला असं मस्त वाटतं. जॉनी जॉनी गणपती इथे बघ इथे. रात्रीचे 10:30 वाजले आणि आमचं फायनलायझेशन चालू आहे आणि प्रियांशचा नाईट ड्रेस घालून आरती चालू आहे. प्रयू कशी आरती करणार आहे देवबाप्पाची? कसं बोलणार? नमो नमो. व्हेरी गुड. आणि आपला गणपती बाप्पा कुठे? पिकाबू करतोय की निनी करतोय ना? ठीक आहे. ओके. आम्ही आमच्या गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. काय एवढंच जोरात बोलू शकते मी. लाईट मारतो कॅमेऱ्यासाठी लाईट डोळ्यावर येते. मिलू बोल बोल. आता मी आमच्या गणपती बाप्पाची स्थापना करतोय. सगळी सुरुवात आम्ही केली आहे. आता बघा तुम्ही. आणि माझं पाय किती क्यूट दिसते. आणि गणपती बाप्पाची टी शर्ट मस्त आहे ना. गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता आमची गणपती स्थापना तर झाली आहे आणि आम्ही आता चला आमच्या
गावच्या देवीच्या पाया पडायला. आणि इथे आहे माझे मिस्टर मयुरेश मोरे. आणि इथे माझे क्युटी स्कूलला जातो. पायू लुक हिअर. शूज दाखव, शूज आमचे नवीन. शूज दाखव तुझे. वाव, चलो वॉकिंग. नाही कोण नाही, मी हाय. चल काय नाही माझ्या ते. चल आरती चल. हा गणपती बाप्पा. चला अशा तू इथे केलं होतं ना. काय केलं होतं तू. अच्छा इथे केलेलं तू. चालू झालं चिखला कधी बनवलं ते. आणि हा बघा सुंदर निसर्गाचा व्ह्यू किती छान. नुसतं जेवढा बघेल तेवढं त्याला करायचं असतं. पाय पडा पिलू. हा लायनच्या पाय पडा. जेवढं बघेल तेवढं कॉपी करेल ना जेवढं. पावसाचं पाणी नको झालं म्हणून प्लॅस्टिक बांधलं, नाही तर मंदिरातून मस्त व्ह्यू दिसतात. इथे हे डोंगर आणि तिथून मधून एक छोटासा झरा येतोय. आणि इथे धुकं पडलंय खूप सारं. आणि इथे महाराजांची मस्त सुंदर मूर्ती आहे. आणि ह्या साईडने मस्त नदीचा आवाज येतोय. तो मला फोनमध्ये येतोय की नाही माहिती नाही, पण मला खूप मस्त असा आवाज येतोय इथून. आणि इथे आमचं घर आहे आणि मग घराच्या समोरच एक्झॅक्ट मंदिर आहे.